तुकाराम मुंडे साहेब आणि त्यांची टीम भेसळखोरांना जे नागडे करत सुटले आहेत त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतो. पण मुंडे सर, एक पदार्थ असा आहे जो सरकारमान्य असूनही अतिशय घातक आहे. तो सरकारमान्य का आहे हाच सर्वात मोठा प्रश्न आहे आणि तो पदार्थ म्हणजे दारू. आजपर्यंत अनेक कुटुंब बर्बाद करून, लोकांचे शरीर खराब करून, दारूच्या नशेत इतके अपघात होऊन, अनेक जीवांचा अंत होऊनही ही दारू अजूनपर्यंत या देशात बंद का नाही झाली आणि कोणत्याच सरकारने ही आजपर्यंत बंद का नाही केली? यावरून दोनच प्रश्न समोर येतात की यातून मिळणारा टॅक्सचा पैसा हा नागरिकांच्या जीवापेक्षाही जास्त महत्त्वाचा आहे का? आणि दुसरा प्रश्न म्हणजे दारूवर जर बंदी घातली तर कुठेतरी प्रशासनात बसलेल्या लोकांचीच तर गैरसोय होणार नाही? आज समाजामध्ये असा व्यक्ती मिळणे अवघड आहे जो घेत नसेल. बरं, यात पण दोन प्रकार आहेत बरं. एक म्हणजे व्यसनाधीन झालेला व्यक्ती आणि दुसरा म्हणजे मी फक्त ओकेजनलीच घेतो वाले. मज्जा येते सोडून दारू पिण्याचे कोणतेच फायदे नाही हे संशोधनातून समोर आलेले आहे. बरं, सर्वात मजेची गोष्ट ही आहे की दारू पिण्याचे नुकसान हे डॉक्टरपेक्षा पिणाऱ्याला जास्त माहीत असतात. बरं, आता तर महिला मंडळ सुद्धा यामध्ये मागे नाही राहिल्या. कधीतरी मी पण यातून गेलो आहे. अशी कोणती दारू नसेल ज्याची चव मला माहीत नाही, पण ते म्हणतात ना, जहाँ से जागे वही से सवेरा. आता इथून पुढे हात लावणार नाही हे पक्के ठरवले आहे. या देशात आधीच नशेचा जरा ओव्हरडोस झालेला आहे. जातीपातींची नशा, धर्माची नशा, सत्तेची नशा, भक्तीची नशा, अंधश्रद्धेची नशा आणि त्यातूनही जर दारूची नशा आपण करू तर हे आपले वैयक्तिक नुकसान तर आहेच, पण कलेक्टिव्हली या देशाचे फार मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे सर्व जबाबदारी फक्त मुंडे साहेबांवरच न टाकता काही जबाबदारी आपणही घ्यावी हे माझे आजच्या भागात नागरिकांना निवेदन आहे.